अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी अनुभव या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण ऐकणार आहोत भक्ती, श्रद्धा आणि विश्वास यांची प्रेरणादायक कथा. एका खेड्यात गणू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. खूप मेहनत करूनही त्याच्या घरात नेहमी उपासमार, कर्ज आणि चिंता होती. पण गणूकडे एक अमूल्य गोष्ट होती, ती म्हणजे श्री स्वामी समर्थावरील अखंड विश्वास. गणू स्वामींचा नाम जप करताना दररोज सकाळी गणू स्वामींचा नाम जप करून शेतात जायचा. गावकरी त्याची टिंगल करायचे, गण्या, नाम जपाने पोट भरतं का? पण गणू शांतपणे उत्तर द्यायचा, स्वामी माझी काळजी घेते. एक वर्षी पाऊसच आला नाही. सगळ्या गावचं पीक जळून गेलं. गावकरी हवालदिल झाले. पण गणू मात्र स्वामींच्या फोटोपुढे दिवा लावून म्हणाला, स्वामी, माझ्या मेहनतीला फळ द्या, बाकी तुमची मर्जी. गणू दररोज शेतात पाणी आणायचा, काळजीपूर्वक सांभाळायचा. गावकरी म्हणायचे, हे कसले उगवणार इथे? पण चमत्कार घडला. गणूच्या शेतात हिरवेगार पीक डोलू लागले. संपूर्ण गावात फक्त त्याचेच शेत हिरवे होते. गावकरी थक्क झाले. ते गणूकडे जाऊन विचारले, हे कसे शक्य झाले? गणू हसून म्हणाला, हे माझ्या मेहनतीपेक्षा माझ्या विश्वासाचे फळ आहे. मी काही विशेष केले नाही, फक्त स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवली. शेवट. या कथेचं थोडक्यात तात्पर्य असं आहे, स्वामींची प्रतिमा, भक्तांचे भावपूर्ण चेहरे. मित्रांनो, संकट कितीही मोठं असलं तरी आपला विश्वास डळमळीत होऊ नये, कारण स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांची काळजी घेतात. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामी अनुभव या चॅनलवरती जर ही प्रेरणादायक कथा आवडली असेल तर स्वामी अनुभव या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.